मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत त्या 5 सवयी ज्यामुळे धनत्रयोदशीचा शुभ प्रभाव कमी होऊ शकतो। या गोष्टी लहान वाटतात, पण त्यांचा परिणाम आपल्या आरोग्य, आनंद आणि समृद्धीवर मोठा पडतो। जर तुम्हाला ह्या दिवसाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर ह्या चुका नक्की टाळा। पहिली चूक, सूर्यास्तानंतर मीठ देणं। आपल्या शास्त्रांनुसार मीठ हे फक्त चवीसाठी नाही तर जीवनातील स्थैर्य आणि संतुलनाचं प्रतीक आहे। संध्याकाळी सूर्यास्तानंतर कुणालाही मीठ देणं म्हणजे आपल्या घरातील स्थैर्य आणि संपन्नता हळूहळू बाहेर ढकलणं असं मानलं जातं, कारण यावेळी निसर्गातील ऊर्जा स्थिरतेकडून विश्रांतीकडे वळते आणि अशा वेळी मीठ देणं म्हणजे त्या ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणणं। मित्रांनो, धनत्रयोदशी हा असा दिवस असतो जेव्हा लक्ष्मी मातेचं तत्व सर्वाधिक सक्रिय असतं, म्हणून अशा वेळी केली गेलेली छोटीशी चूकही घरातील सकारात्मक स्पंदन कमी करू शकते। म्हणून जर कोणी मीठ मागितलंच तर नम्रपणे सांगा की उद्या देतो, आज नको। हे केवळ श्रद्धेचं नाही तर ऊर्जेचं संरक्षण करण्याचं लक्षण आहे। दुसरी चूक म्हणजे जुन्या वस्तू विकणे आणि घरातून बाहेर काढणे। धनत्रयोदशी म्हणजेच नवचैतन्याचं, नवीन प्रारंभाचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे। या दिवशी नवीन वस्तू विकत घेणं म्हणजे आपल्या जीवनात नव्या शक्यता आणि समृद्धीचं स्वागत करणं। पण अनेकदा लोक या दिवशी घरातील जुन्या भांड्यांचा, कपड्यांचा किंवा वस्तूंचा निपटारा करतात आणि मित्रांनो, नेमकं तेच चुकतं। जुनी वस्तू म्हणजे जुनी ऊर्जा। धनत्रयोदशीच्या शुभ लहरींच्या दिवशी त्या जुन्या ऊर्जेला बाहेर पाठवणं म्हणजे आपल्या हातांनीच लक्ष्मीचा प्रवाह थांबवणं आहे। त्याऐवजी अशा वस्तू एक दिवस आधी किंवा नंतर दान करा किंवा विकून टाका। या दिवशी फक्त नवीन गोष्टी, चांगले विचार आणि शुभ संकल्प घरात आणा। अगदी छोटासा दीप, नवीन झाडू किंवा तांब्याचं भांड घेतलं तरी ते लक्ष्मीचं स्थैर्य आणि आशीर्वाद टिकवून ठेवतं। तिसरी चूक म्हणजे धन्वंतरी देवतेला दुर्लक्षित करणं। आजच्या काळात बहुतेक लोक ह्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर पूजन करतात, पण धन्वंतरी देवतेची आठवण ठेवत नाहीत। पण खरं पाहिलं तर धनत्रयोदशीचं मूळ सारच आहे आरोग्याचं धन। लक्ष्मी आपल्याला संपत्ती देते, कुबेर स्थैर्य देतात आणि धन्वंतरी देव आपल्याला ह्या संपत्तीचा आनंद घेण्यासाठी दीर्घायुष्य आणि निरोगी शरीर देतात, कारण आरोग्याशिवाय संपत्ती म्हणजे रिकामा खजिना। म्हणून ह्या दिवशी ह्या तिघांचं पूजन, लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी यांचं पूजन केल्याने जीवनात संतुलन येतं। हे केवळ श्रद्धेचं नाही तर एक ऊर्जा संतुलनाचं सूत्र आहे, जिथे आरोग्य, समृद्धी आणि स्थैर्य तिन्ही एकत्र येतात आणि तिथेच खरं सुख असतं। चौथी चूक म्हणजे यमदीप चुकीच्या दिशेला ठेवणे। धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली विधी असतो आणि तो म्हणजे यमदीपदान। हा दीप फक्त एक परंपरा नाही तर तो संरक्षणाचं प्रतीक आहे। पण अनेकदा लोक दीप ठेवतात, मात्र त्याची दिशा चुकीची असते। दिव्याची वात ही दक्षिणेकडे असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ती दिशा यमदेवतेशी संबंधित मानली जाते। दक्षिणेकडील लावलेला दीप म्हणजे जीवनातील अपघात, अकाली मृत्यू आणि नकारात्मक शक्तींपासून रक्षण करणारी एक ऊर्जा ढाल। पण जर दीप उत्तर किंवा पश्चिम दिशेकडे ठेवला तर त्या ऊर्जेचा प्रवाह उलटा होतो आणि घरात बेचैनी, आर्थिक ताण आणि मतभेद वाढतात। म्हणूनच मित्रांनो, दीप लावताना फक्त तेल आणि वातच नाही तर दिशा देखील अचूक ठेवा। जेव्हा दक्षिणेकडील यमदीप आणि घरातील लक्ष्मीदीप एकत्र तेज देतात तेव्हा जीवनातील संतुलन, शांतता आणि समृद्धीचा प्रकाश नक्की उतरतो। पाचवी चूक म्हणजे झाडूचं महत्त्व दुर्लक्षित करणं। धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू घेणं हा केवळ एक रूढीप्रमाणे केलेला विधी नाही तर तो एक गूढ संकेत आहे आणि तो म्हणजे नकारात्मकतेवर विजयाचा। झाडू ही वस्तू अशुद्धता, अडथळे आणि नकारात्मक विचार झाडून टाकणारी अशी शक्ती मानली जाते। अनेकांना वाटतं की झाडू ही साधी घरगुती वस्तू आहे, पण आयुर्वेद आणि वास्तुशास्त्रानुसार ती लक्ष्मीच्या ऊर्जेशी थेट जोडलेली आहे। ज्या घरात नियमित स्वच्छता, सात्विकता आणि सुव्यवस्था असते तिथे समृद्धी कायम राहते। या दिवशी नवीन झाडू घेऊन तिचं हलकं पूजन करा, म्हणजे ती वस्तू फक्त स्वच्छतेचं साधन राहणार नाही तर तुमच्या घरातील शुभ ऊर्जेचं माध्यम बनेल। असं मानलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी घेतलेला झाडू वर्षभर लक्ष्मीचा आशीर्वाद टिकवून ठेवतो आणि घरातील अडचणी दूर करतो। मित्रांनो, या 5 चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमच्या घरात केवळ प्रकाशच नाही तर शांतता, समृद्धी आणि आरोग्याचाही प्रवाह कायम राहील। धनत्रयोदशी म्हणजे केवळ पैशांचं पूजन नाही, ती आहे ऊर्जेचं शुद्धीकरण आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्याची संधी। या दिवशी चांगले विचार करा, नवीन संकल्प ठेवा आणि स्वतःमध्ये बदल घडवा। लक्ष्मी माता तिथेच येते जिथे स्वच्छता, श्रद्धा आणि समाधान असतं। म्हणून ह्या वर्षी धनत्रयोदशी साजरी करताना हे 5 नियम लक्षात ठेवा। संध्याकाळी मीठ देऊ नका, जुन्या वस्तू विकू नका, धन्वंतरीला विसरू नका, यमदीप योग्य दिशेला ठेवा आणि नवीन झाडू नक्की घ्या। हे 5 नियम पाळलेत तर तुमचं आयुष्य प्रकाशाने उजळेल आणि लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक दिवसात झळाळत राहील। मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।